नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की जर तुम्ही SSSGDमध्ये फॉर्म भरणार असाल तर या फॉर्म भरताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कोणत्या फोर्सेसला प्राधान्य द्यायचं. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे मित्रांनो आपण महाराष्ट्र पोलीसचा फॉर्म भरतो आणि फॉर्म भरताना जिल्हा निवडतो किंवा मित्रांनो फॉर्म भरण्याच्या वेळी कोणत्या जिल्ह्यातून आपल्याला फॉर्म भरायचा हे आपल्या डोक्यात असतं, त्या जिल्ह्यातच जाऊन आपण भरती देतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या ह्या SSSGDमध्ये फोर्सेसचा सुद्धा प्रिफरन्स द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला जर एवढे मार्क पडले तर तुम्हाला ही फोर्स हवी आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क पडले, तुमचं मेरिट समजा 100चं आहे, तुम्हाला 80 मार्क पडले तर तुम्हाला कोणती फोर्स हवी आहे, तुम्हाला सेकंड नंबरला कोणती फोर्स हवी आहे, थर्ड नंबरला कोणती फोर्स हवी आहे, हे आपल्याला फॉर्म भरताना त्यामध्ये सिलेक्ट करावं लागतं. म्हणजेच थोडक्यात काय, तुम्हाला चॉईस असते. तुम्हाला चांगले मार्क पडणार असतील, तुम्हाला चॉईस द्यायला लागते की मला ह्या फोर्समध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला तेच पाहायचं आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कोणत्या फोर्सला प्रिफरन्स द्यायचा आणि का द्यायचा. त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमधून स्पष्ट होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही फॉर्म जर भरला नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ पाहून झाला तर तुम्ही SSSGDचा फॉर्म भरू शकता. थोडक्यात मित्रांनो, जर तुम्हाला SSSGD हे काय माहीत नसेल तर याच्या आधी भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. त्याचसोबत नोटिफिकेशन जे आहे SSSGDचं ते मी ऑलरेडी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यानुसार जर आपण पाहिलं तर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान आपल्याला हा SSSGDचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायचा आहे. तर मित्रांनो, सुरू द्यायच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो, सुरुवात करूयात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बेस्ट काय आहे. त्याच्यानंतर मी हळूहळू सांगेन बाकी फोर्स. त्या पण फोर्स ज्या आहेत त्या बेस्ट आहेत, परंतु कुठेतरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ड्रॉबॅक पॉईंट आहेत. तर सगळ्यात बेस्ट जर फोर्स म्हणली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजे CISF. आता ही काय आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. ही जी फोर्स आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मॅक्झिमम जे आहे एअरपोर्ट्स, मेट्रो, त्यानंतर जेही आपल्या गव्हर्नमेंटच्या अंडर प्लांट्स वगैरे येतात, या प्लांट्सला सिक्युरिटी देते ती म्हणजे आपली CISF. त्याचसोबत मित्रांनो, इलेक्शन्स ड्युटी असू द्यात किंवा लॉ अँड ऑर्डरची ड्युटी असू द्यात, तिथे सुद्धा CISF प्रत्येक वेळी उभी असते. तर ही जी फोर्स आहे मित्रांनो, या फोर्सची जी काही भरती आहे ती सुद्धा SSSGDच्या अंतर्गतच होते. आणि या फोर्समध्ये भरती होण्यासाठी मित्रांनो असं म्हणतात की SSSGDमध्ये सगळ्यात जास्त मार्क असतील तर SSSGDमध्ये CISF मिळते. आता ही फोर्स का जॉईन करायची मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. याचा प्रिफरन्स महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी का द्यायचा. कारण मित्रांनो, SSSGD अंतर्गत जी CISFची भरती होते, या CISFमध्ये मित्रांनो सगळ्यात आधी जर पाहिलं तर यावेळी सगळ्यात जास्त वेकेन्सी आहेत मुलांसाठी सुद्धा आणि मुलींसाठी. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, CISFचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत मित्रांनो, कुठेतरी आपल्या घरापासून लगाव जो असतो आपल्याला, म्हणजे घराजवळ राहण्याचं एक वेगळं आपण म्हणू शकतो की एक सवय झालेली असते. ती सवय जर आपण पाहता, आपण जर सेंट्रलची नोकरी करायला गेलो आणि आपण जर फोर्सची नोकरी करायला गेलो तर आपल्याला घरापासून खूप दूर जावं लागतं. परंतु CISF अशी एक फोर्स आहे मित्रांनो, या फोर्समध्ये तुम्ही जर भरती झाला तर तुम्हाला सुरुवातीचे काही वर्ष बाहेर राहावे लागतात, परंतु त्याच्यानंतर काही जी अर्धी नोकरी, आपण समजू की अर्धी नोकरी जी आहे ती आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या घराजवळ करण्याची पण शक्यता दाट होते. कारण की मित्रांनो, मुंबई, पुणे, नागपूर, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर सोलापूर, अशा ज्या मोठमोठ्या सिटीज आहेत मित्रांनो, या सिटीजमध्ये CISF ऑलरेडी तत्पर आहे. आणि त्याचसोबत तुम्ही एअरपोर्ट्स जर पाहिले, महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठे एअरपोर्ट आहेत जसं मुंबई झालं, त्याच्यानंतर पुणे झालं, या एअरपोर्ट्समध्ये सुद्धा आपली CISF तत्पर आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही CISFला प्रिफरन्स दिला तर कुठे ना कुठे तुमच्या घराच्या आसपास, म्हणजे धरून चला की घराच्या 300 किलोमीटरच्या आसपास का होईना, पण तुमचं पोस्टिंग एकदा येणार का तर येणार. त्यामुळे ती वेगळीच मजा असणार आहे आपल्याला CISFमध्ये नोकरी करण्याची. हे झाला दुसरा पॉईंट, म्हणजेच घराजवळ राहायला मिळेल. तिसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, CISFमध्ये तुम्ही भरती झालात तर फॅमिली लाईफ पूर्ण, जोपर्यंत तुम्ही नोकरी करताय तोपर्यंत तुम्हाला फॅमिली लाईफ इथे आहे का तर आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर मुलगा किंवा मुलगी असेल आणि तुम्हाला जर सोबत तुमचा पती किंवा पत्नी किंवा आपल्या आईवडिलांना ठेवायचं असेल तर पूर्ण नोकरी तुम्ही CISFमध्ये आपल्या घरच्यांना सोबत ठेवू शकता. फॅसिलिटीज तशा मिळतात, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट क्वार्टर्स मिळतात. त्याच्यामुळे मित्रांनो, बाकी फोर्सेसपेक्षा जर आपण ॲव्हरेज पाहिलं तर CISFमध्ये बेस्ट फॅसिलिटीज आहेत आणि त्याचसोबत फॅमिली लाईफसुद्धा चांगली आहे. त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो CISFमध्ये येऊ शकता. हा झाला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट मित्रांनो, CISFमध्ये सिव्हिल लाईफ जास्त आहे. म्हणजेच काय, जर आपण रिस्क जर पाहिली बाकी फोर्सेसपेक्षा रिस्क खूप कमी आहे. कारण की आपल्याला जी ड्युटी आहे आपली, ती ड्युटी पूर्णपणे माणसांमध्ये करायची. प्लांट्स असतील, एअरपोर्ट्स असतील, त्याच्यानंतर बाकी लॉ अँड ऑर्डर म्हणजे इलेक्शन वगैरे ह्या ड्युटीज असतील तर आपल्या पूर्णपणे माणसात ड्युटी करायची आहे. त्याच्यामुळे मित्रांनो रिस्क कमी आहे आणि फोर्स बेस्ट आहे. त्याच्यामुळे मित्रांनो CISFमध्ये तुम्ही हा प्रिफरन्स देऊ शकता. हे काही पॉईंट्स आहेत. याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त काही पॉईंट्स माहीत असतील
तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सेकंड फोर्स येते ती म्हणजे मित्रांनो BSF किंवा CRPF. आता मी सेकंडला ह्या दोन्ही फोर्स का ठेवतोय मित्रांनो, त्याचं कारण म्हणजे काय, तर CRPF आणि BSF ह्या दोन्ही फोर्स एकमेकांच्या पॅरलर आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला जर सेकंड प्रिफरन्स जर तुम्ही ते देत असाल, तर BSF कुठेतरी थोडं खाली येईल आणि CRPF वर येईल. त्याचा एक पॉईंट म्हणजे काय मित्रांनो, की CRPFचे कॅम्पस जे आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत का, तर आहेत. पुण्यामध्ये तळेगाव सगळ्यात मोठा कॅम्प आपण म्हणू शकतो आपल्या CRPFचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला महाराष्ट्रात कधीतरी नोकरी करायची असेल सेंट्रलला राहून, तर तुम्ही CRPFला प्रिफरन्स देऊ शकता. परंतु जर CRPFला प्रिफरन्स दिला तर टोटल नोकरी जी आहे मित्रांनो नक्सलाईट एरियामध्ये सुद्धा जास्तीत जास्त करावी लागते. म्हणजे छत्तीसगड झालं, गडचिरोली झालं, त्याच्यानंतर बाकी काही तुम्हाला माहिती काही ठिकाणं आहेत जिथे आपण इथं बोलू शकत नाही जास्त त्या यूट्यूबवरती या ठिकाणांची नावं घेऊ शकत नाही. तर या अशा ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नोकरी जास्त करावी लागते. परंतु BSF जर विचार केला मित्रांनो, तर BSFची पूर्ण नोकरी बऱ्यापैकी बॉर्डरवरतीच जाते. इलेक्शन ड्युटी दोघांना सुद्धा आहे. परंतु जर प्रेफरन्स जर पाहिला आणि तुम्हाला कुठेतरी महाराष्ट्रात कधीतरी नोकरी करायची असेल, तर तुम्ही CRPFला जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला नॉर्मल रिस्क हवी असेल, नॉर्मल ड्युटीज हवी असेल, तुम्ही BSFला प्रेफरन्स देऊ शकता. सॅलरीचा विचार केला मित्रांनो, तर बऱ्यापैकी सॅलरीज ज्या आहेत त्या सगळ्या फोर्सेसच्या सेम आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही प्रेफरन्स दिला तरी चालेल. फक्त बाकी ज्या फॅसिलिटीज आहेत ते त्या मागे पुढे होत राहतात. ह्या दोन आपण ज्या दिलेल्या आहेत. थर्ड जी फोर्स आहे ती म्हणजे आपण ITBPला देऊ शकतो. आता इंडो तिबेटियन फोर्स जी आहे पोलीस फोर्स, ही पूर्णपणे इंडो तिबेटियन म्हणजे जसं अरुणाचल वगैरे झालं, नॉर्थ ईस्ट झालं, इथे नोकरी करते. मॅक्झिमम ह्यांची जी नोकरी आहे ती बर्फाळ प्रदेशात होते. परंतु याचा सुद्धा एक बेस्ट पॉईंट असा आहे, जर तुम्हाला फॅमिली लाईफ हवी असेल, तुम्हाला जर घरापेक्षा महाराष्ट्राच्या आसपास कधी नोकरी करायचा चान्स मिळायचा असेल, तर यांचा सुद्धा एक कॅम्प बेळगावमध्ये आहे ITBPचा. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ITBPमध्ये जर ते थर्ड प्रिफरन्स दिला तर तुम्हाला घराजवळ नोकरी करायला चान्स मिळू शकतो. त्यासोबत फॅमिली लाईफ कुठेतरी थोड्या दिवस का होईना या फोर्समध्ये मिळू शकते. हे झालं थर्ड पॉईंट. बाकी जर अलाउन्सेसचा विचार केला तर सगळ्यात जास्त अलाउन्सेस ह्या फोर्सला असतात. प्रमोशन सुद्धा सगळ्यात जास्त ह्या फोर्सला असतात. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला सॅलरी वाईज जर पाहिलं तर ITBP बेस्ट आहे बाकी फोर्सेसपेक्षा. त्यानंतर SSB जी आहे मित्रांनो, याची जी नोकरी आहे ती आपण पाहिलं सीमा सुरक्षा बल, तर ही सुद्धा कुठेतरी BSF सारखीच आहे. आपण पॅरल म्हणू, आपण BSF सारखीच आहे. परंतु त्यांची जी ड्युटी स्टाईल आणि यांची ड्युटी स्टाईल थोडी वेगळी आहे. फॅमिली लाईफ नॉर्मल आहे, जास्त आपण म्हणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही चौथा जो पॉईंट आहे तो SSBला देऊ शकता. तर ह्या झाल्या मित्रांनो 4 फोर्सेस ज्या मी सांगितले, की CISF फर्स्टला, BSF किंवा CRPF हा तुमचा चॉईस आहे. यापैकी एक फोर्स तुम्हाला चॉईस करायची तो सेकंड आणि थर्डला. त्याच्यानंतर ITBP, त्याच्यानंतर SSB. ह्या फोर्स झाल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला नेक्स्ट जर फॉर्ममध्ये तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा असेल तर मी सांगेन SSF म्हणजे सेंट्रल सेक्रेटरीएट फोर्स. ही जी फोर्स आहे मित्रांनो पूर्णपणे मॅक्झिमम दिल्लीमध्ये नोकरी करू शकते किंवा जे सेक्रेटरीएट जिथं आपले आहे मोठमोठ्या सिटीजमध्ये, म्हणजे दिल्ली झालं, चेन्नई झालं, मुंबई झालं, या ठिकाणी त्यांची नोकरी असते. परंतु यामध्ये ड्रॉबॅक असा आहे, खूप कमी जागा दरवर्षी असतात आणि ह्या खूप कमी जागा असल्यामुळे मित्रांनो इथे तुमचा चान्स लागण्याची शक्यता कमी असते. महाराष्ट्रात नोकरी खूप कमी मिळते. फॅमिली लाईफ आहे पण ठीकठाक आहे. त्याच्यामुळे तोही तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. परंतु नाही दिला तर बेस्टच राहील. सगळ्यात शेवट हा प्रिफरन्स द्या. खूप कमी जागा असतात. हे झालं. याच्यानंतर मित्रांनो जवळजवळ ह्या 6 फोर्सबद्दल मी तुम्हाला सांगितलं, की ह्या 6 फोर्समध्ये तुम्ही जर फॉर्म भरला तर अशा प्रकारे प्रिफरन्स ठेवलात, तुम्हाला ज्याप्रमाणे मार्क मिळतील त्याप्रमाणे तुम्ही या फोर्सेसला जॉईन करू शकता. त्याचसोबत सगळ्यात लास्ट एक फोर्स राहिली ती म्हणजे काय, आसाम रायफल मित्रांनो. तर आसाम रायफलमध्ये फॉर्म शक्यतो कमी भरा. आता त्याचं कारण सांगतो मित्रांनो, आसाम रायफलमध्ये जाण्यापेक्षा जर आर्मीमध्ये भरती झालं तर सगळ्यात बेस्ट राहतं. कारण की आसाम रायफलमध्ये पूर्णपणे नोकरी जी आहे मित्रांनो, ही नोकरी आपली आसाममध्येच जाते. म्हणजे जे आसाममध्ये काही कॅम्पस आहेत त्यांचे आसाममध्येच पूर्णपणे सगळ्या काही गोष्टी आहेत तिथेच जाते. महाराष्ट्रापासून आसाम जर पाहिलं तर बाय रोड जर पाहिलं मित्रांनो, बाय रोडचा विचारच करू नका. बाय ट्रेन जर पाहिलं तर 3 ते 4 दिवस लागतात. बाय फ्लाईट जर पाहिलं तर मॅक्झिमम वेळ लागतो. त्यामुळे मित्रांनो पूर्णपणे लाईफ तुमची त्याच ठिकाणी जाऊ शकते. त्याच्यामुळे आसाम रायफल आणि SSFचा हा विचार करू नका. बाकी ज्या काही 4 फोर्सेसच्या मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, त्या 4 फोर्सेसचा तुम्ही इथे विचार करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.